नमस्कार मंडळी, मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी। मंडळी, नवा रविवार, नवीन कविता आणि नवा विचार सुद्धा। नवा विचार या अर्थानं की मी एक नवीन प्रयोग या रविवारपासून तुमच्या समोर सादर करणार आहे। मंडळी, त्याचं नाव आहे अर्घ्य। गुरुमूर्ती एक विचारवंत आहेत। ते म्हणतात, टॅलेंट हे एखाद्या व्यक्तीचं नसतं, ते समाजाचं असतं। म्हणजे तुमचं, आमचं, सर्वांचं असतं। समाजाने अनुभवाच्या निमित्तानं त्या लेखकाला किंवा कुणालाही दिलेलं असतं। म्हणून ते टॅलेंट त्या व्यक्तीनं, म्हणजे उदाहरणार्थ मी कविता करताना समाजासाठीच पुन्हा अर्पण करावं। अर्घ्य या भावनेनं अगदी नम्रतापूर्वक ते करणं अधिक चांगलं असतं। उलट ते जर न केलं तर कदाचित त्या व्यक्तीचा तो गुन्हा ठरू शकतो। म्हणून मंडळी, तुमच्याकडून घेतलेलं, समाजाकडून घेतलेलं हे अनुभवाचं ज्ञान अर्घ्य रूपानं मी तुमच्या समोर अगदी नम्र भावनेने सादर करायचं ठरवलं आहे। मित्रमैत्रिणींनो, हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो ते मला अवश्य कळवा। मी तुमच्या अभिप्रायाच्या नव्हे तर तुमच्या सल्ल्याच्या अपेक्षेत आहे। कारण हा विचार मला तुमच्याकडूनच, समाजाकडूनच, माझ्या मित्रमैत्रिणींकडूनच मिळालेला आहे। आणखी एक कारण आहे, ते असं आहे, लिटिल थँक्स गोज अ लॉंग वे। मंडळी, कुठल्याही गोष्टीचं ॲप्रिसिएशन करणं हे महत्त्वाचं असतं। माझं अर्घ्यदान तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा। तर ऐका, बिफोर टाइम। सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात। परीक्षेची घंटेची वेळ तीच, पेपर संपायचा क्षणही तोच। पण ही झाली जनरीत। जर एखादी गोष्ट बिफोर टाइम घडली तर काय होईल? जर एखादी गोष्ट बिफोर टाइम घडली तर काय होईल? पण असं वाटतं की वेळ गेली की कृती करून काय उपयोग? बैल गेला आणि झोपा केला, असंही होऊ शकतं। म्हणूनच गाडी बिफोर टाइम आली की जितकी धांदल उडवते तितकीच ती आगगाडी लेट झाली तरी उडतेच की। आयुष्यात कधी कधी बिफोर टाइम एखादी गोष्ट घडली की काय आनंद होतो म्हणून सांगू। माझ्या बाबतीत मंडळी एकदा असंच घडलं। सकाळ झाली होती, सवयीप्रमाणे मोबाईल ऑन केला। आमच्या खास मित्रांचा एक ग्रुप आहे बरं का मंडळी। मित्र आणि मैत्रिणी त्या दोन्ही आहेत। त्यांच्यापैकी एकाचा मेसेज आला, तो असा, श्री आप्पासाहेबांच्या स्मरणदिनानिमित्ताने नमस्कार। हे आप्पासाहेब म्हणजे मंडळी माझे पती। मी मेसेज वाचला। खरे पाहता 1 महिन्यानंतर याच तारखेला माझ्या पतीचा स्मरणदिन होता। म्हटलं, हा त्यांचा खास मित्र, तरी विसरला की काय स्मरणदिन? 1 महिना आधी कशी काय आठवण झाली बुवा? माझ्या मनात विचारचक्र चालू झालं। मग मी विचार केला, आपण एखाद्याची विशिष्ट दिवशीच आठवण का काढतो बरं? त्या दिवशी खूप फोन येतात, मेसेजेस येतात। आपणही त्यांच्या आवडीचं खाणं पिणं करतो, दानधर्म करतो। पण मी म्हणते, वर्षभर आठवण ठेवणं हे महत्त्वाचं नाही का? अर्थात तसा तो माणूसही असायला हवा आणि आठवण करणारी माणसंही तशीच त्या माणसावर प्रेम करणारी असायला हवीत। मी लगेच मोबाईल उचलला, त्या मित्राला फोन लावला। म्हटलं, आवडला मेसेज, जरी तो बिफोर टाइम होता तरीही। तेव्हा तो मित्र म्हणाला, खरं सांगू का वहिनी,
आज आप्पांची म्हणजे माझ्या पतीची इतकी प्रकर्षाने आठवण झाली की त्या भावना तुमच्यापर्यंत पोचवाव्यात असंच वाटलं. आणि मी उत्तर दिलं, खरंय, असंच असायला हवं. मनात येईल तेव्हा रिकामं व्हायला हवं. मलाही मंडळी हे रिकामपण होणं फार आवडतं बरं का. स्मरण ज्या दिवशी होईल त्या दिवशी स्मरण दिन साजरा व्हायला हवा. तेव्हाच खरी स्मरण यात्रा निघते. फक्त मनापासून स्मरण व्हायचा अवकाश असतो मंडळी. या बिफोर टाइम मेसेजने माझा दिवस मात्र जाम आनंदात गेला. तो मित्र आणि मी खूप गप्पा मारल्या. त्यामुळे नसलेला आप्पा नावाचा माणूस आमच्या दोघांच्या गप्पात असल्यासारखा सामील झाला. तुम्हाला सांगू का, आपलं आयुष्य हे कल्पनारंजनच असतं. आपण कल्पनेच्या जगातच नेहमी वावरत असतो. तसं राहणं आपल्याला आवडतं सुद्धा. पोटात बाळ असल्यापासून आपण कल्पनारंजनच करत असतो की नाही. प्रत्येकाला वाटत असतं आपल्या पोटी झाशीची राणी जन्माला यावी किंवा कमीत कमी शिवबा तरी जरूर यावा आणि त्याच्या मृत्यूनंतर ती मुलं त्याच्याच सारखीच सर्वांच्या स्मरणात राहावीत. खरी गोष्ट अशी आहे की सरणावर सरते सारे, सरणावर सरते सारे, तरीही स्मरणातच उरते सारे. सरणातच सरते सारे, स्मरणातच उरते सारे. म्हणून म्हणते स्मरण पेक्षा सरण सत्यापर्यंत नेते आणि तितकेच स्मरण सत्याचा आभास तरी का होईना निर्माण करते. आयुष्यात पुन्हा नवा जिवंतपणा येतो. अस्तित्वात नसलेले जीवन आपण पाहू लागतो. म्हणून म्हणते स्मरणरंजन महत्वाचे. म्हणून म्हणते स्मरणरंजन महत्वाचे आणि स्मरण यात्राही तितकीच महत्वाची. तर काय मंडळी, या बिफोर टाइम मेसेजने माझा आजचा रविवार साजरा झाला, छान साजरा झाला. हे स्मरण म्हणजे खरी सुरती होय. सुरती असणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे स्मरण करावे लागत नाही, ते आपोआपच होते. का होते सांगता येत नाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हीही एखाद्याचे बिफोर टाइम स्मरण करून बघा. काय आनंद होतो त्याचा अनुभव घ्या. मंडळी, कसा वाटला बिफोर टाइमचा विचार मला नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी असाच नवीन विचार, नवीन आरोग्य घेऊन तुमच्यासाठीच, तुम्ही दिलेले तुम्हाला अर्पण करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.